तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आहे आपला मृत्यूचा विषय चाललेला आहे. मृत्यूबद्दल दोन तऱ्हेने विचार करता येईल. एकंदर असा एक की नाही निरोगी विचार. समग्र जीवनाच्या दृष्टीने पाहिलं तर मृत्यूबद्दल काय विचार करता येईल. भीतीनं काळजीनं काय होईल व कसं होईल याचं एक विकृतपणाचं उत्तम उदाहरण सांगतो बरं का. गडकरांच्या त्या एक लहान पुस्तक आहे त्यांचं अप्रकाशित गडकरी म्हणून बरं का. त्यांनी नोट्स काढलेल्या वगैरे वगैरे अशा नाटकाच्या त्याच्यामध्ये ते काय म्हणाले त्याच्यामध्ये की एका मुलीचं लग्न होत आहे, म्हणजे लग्नाचा समारंभ चालू आहे आणि आता एक बोलावलेला गृहस्थ गेला होता. त्याच्या मनात काय आलं, ही जर विधवा झाली तर कशी दिसेल. हे विकृतपण आहे बरं का. म्हणजे त्या काळामध्ये त्यांच्या केश वपन करीत ना तर ही मुली कशी दिसेल. असा मृत्यूबद्दल विचार करणं म्हणजे बेवकूफी आहे, ते नाही. मग आपल्याला तीन गोष्टी सांगितल्या. जरा सावकाश सांगतो, अतिशय महत्वाचा विषय आहे. काय केलं आपण, पहिला असेल तर फिजिओलॉजिकल ऍस्पेक्ट ऑफ डेथ, म्हणजे मनुष्य मरतो म्हणजे काय होतं हे वैद्यकीय दृष्ट्या पाहायचं आपण. दुसरं असेल तर व्यावहारिक दृष्ट्या तो कसा असेल, मृत्यूचा काय परिणाम होतो, मृत्यू म्हणजे काय. तिसरं असेल तर तत्वज्ञानाच्या दृष्टीनं फिलॉसॉफिकल ऍस्पेक्ट ऑफ डेथ, एक फिलॉसॉफी ऑफ डेथ म्हणून आहे बरं का. आणि शेवटी आध्यात्मिक दृष्ट्या मृत्यू म्हणजे काय, आणि भगवद्गीतेमध्ये आध्यात्मिक दृष्टीला महत्व दिलेलं आहे. बाकीच्या गोष्टी चालतात. तर व्यावहारिक दृष्ट्या सांगत असताना आपला विषय थांबला तर आज तो पुढे मी नेतो. पहिली गोष्ट जर असेल जी शिकायची आहे बरं का, आपण इतके स्त्री पुरुष इथे आहोत, एक दिवस आपल्याला जायचंय हे शांत मनाने लक्षात ठेवावं, विकृतपणे नाही. उदाहरण सांगतो, समजा तुमच्या मुलाचं लग्न ठरतंय बरं का, आणि त्यांनी सांगितलं की बुवा मग आता पुढच्या रविवारी आपण बसू बोलणी करायला. अहो काय म्हणाले, मी आहे की नाही कोणाला ठेवू त्यावेळेला, असं होईल. ही बेवकूफी आहे, हे वेळेपण आहे, हा काही व्यवहार नव्हे. अरे मेलं तर मेलास, पण बोलायचं कशाला, नाही का. अहो तुम्हाला माहिती आहे ना की असं होतं, अशी उदाहरणं घडतात की लग्न झालं, मुलीला ताप आला किंवा मुलाला ताप आला आणि त्यात तो मरतो. अशी उदाहरणं पाहतो ना आपण. ते असू दे, पण त्याचा असा उपयोग व्यवहारात करणं. इंटरव्ह्यूला गेलात तुम्ही, वेल सी मी नेक्स्ट टाइम, आय डोंट नो सर, लाईफ इज सो, म्हणजे जीवन हे इतकं अशाश्वत आहे, मी उद्या येईन की नाही, तुम्ही आहात की नाही, मी आहात की नाही, वाढू हे वेळेपण. मग कसं पाहिजे, आपण अध्यात्माचं पार्श्वभूमीवर सांगतोय. घर बांधा, कपडे करा, दागिने करा, सगळं करा, संग्रह करा, पण एक दिवस सगळं सोडून चालतं व्हायचंय हे जाणीव ठेवली पाहिजे. तेव्हा बरोबर काय येणार आहे माझ्या, बरं हे ध्यानात ठेवावं. काय बरोबर येईल, तुमच्या गुरुचं प्रेम बरोबर येईल, तुमचं भगवंताचं स्मरण बरोबर येईल. ते भगवंताचं स्मरण मी दुसऱ्यांना सांगतोय कारण तितकं आपण करीत नाही ते बरोबर यायला, बरं का. म्हणून गुरु मात्र बरोबर येईल. खरं सांगतो आपल्याला त्याचं प्रेम इतकं खोल गेलेलं असतं की बोलू नका, तो बरोबर त्यावेळेला आपलं काम करतो. त्या प्रेमात तो असल्यामुळे त्याची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही, बरं का. म्हणून हे पहिल्यांदा ध्यानात ठेवावं. दुसरी गोष्ट आता व्यावहारिक दृष्ट्या राहिलेलं बरं का. पहिली गोष्ट असेल मृत्यूचा क्षण केव्हा आहे याची कल्पना नाही. मी असं म्हणेन प्रत्येक क्षण मृत्यूचा आहे, केव्हा येण्याचा काय नियम सांगावा. एखादा आजारी मनुष्य वर्ष राहतात. आपल्याकडे येणारे एक मुन्शी म्हणून गृहस्थ आहे, ते वारले. त्यांची बायको त्या काय नाव रे हॉस्पिटल, ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल मध्ये 6 महिने बेशुद्ध आहे, 6 महिने. आणि त्या नळ्या घालून मेंदू कामातून गेलाय, बाकी खाण्यापिणं सगळं व्यवस्थित. त्यांनी मला विचारलं काय करायचं, तर म्हणलो वा ते मुलांनी त्यांच्या
अरे म्हणले ते खाणं पिणं बंद करा. ते म्हणे लोक काय म्हणतील, पण रोजचा खर्च काय आहे मला सांगा, काय मृत्यूचा क्षण सांगता येईल. बालगंधर्व 4 महिने असे होते. काय बघावं, प्रारब्धाचा खेळ आहे. अरे ज्याने एवढी लोकप्रियता भोगली त्या पुरुषाला ही अशी अवस्था नाही का. तेव्हा क्षण काही सांगता येत नाही. म्हणावं अहो आता बोलत होते संपले, आणि नाही म्हणावं हे असं पाहायला मिळतं. म्हणून प्रत्येक क्षणी मृत्यू आहे जणू काय. बरं का, इंग्लिश मध्ये एडॉल्फ आयकेन नावाचा जर्मन तत्वज्ञ होऊन गेला. त्याने म्हणलेलं आहे एव्हरी मोमेंट इन लाईफ इज अ मोमेंट ऑफ डेथ. किती बरोबर आहे त्याचं. कोणत्या क्षणी काय होईल काय सांगता येईल हे ध्यानात ठेवायचं व्यवहार दृष्ट्या. दुसरी गोष्ट असेल ना ती फार महत्वाची आहे. नाटकामध्ये काय असतं, तुम्ही लोकांसमोर प्रयोग करायच्या आधी त्याचे खाजगी प्रयोग करतात 2-3, त्याला रिहर्सल असं म्हणतात. मराठीत काय शब्द रिहर्स, तालीम का, रंगीत तालीम. पण रिहर्सल मध्ये हा अर्थ येतो का सगळा रंगीत तालीम. बरं असू दे, तुम्ही सांगितलं ना रंगीत तालीम असं धरून चाला. आता बा पुढच्या आठवड्यात आमचं नाटक पब्लिकला लागणार आहे, तेव्हा आज करा त्याची रंगीत तालीम. हा, मृत्यूची रंगीत तालीम नाही. हा, हे ध्यानात ठेवा. किंवा आम्ही मरून दाखवतो नाही. हा पहा, ही साधी गोष्ट वाटते पण केवढी महत्वाची आहे नाही का. मोठा डॉक्टर झाला तरी काय चालेल, रंगीत तालीम नाही बरे का. पण सांगतो तुम्हाला सत्पुरुषाचं सगळं विलक्षणच असतं. 2 तऱ्हेची ही माणसं असतात. एक ज्ञानेश्वर महाराजांच्या सारखे जिवंत आतमध्ये उतरतात. मला बघा अजून सांगतो, नेहमी मला गुदमरल्यासारखं होतं. काय होतं, मला असं वाटतं आपण एवढी ज्ञानेश्वर महाराजांची तारीफ करतो तर ज्ञानेश्वर महाराज स्वप्नात आले आणि माझ्यासारखं समाधीत उतरा की तुम्ही म्हणून, तो काय होईल आपलं. नाही, त्याने दार बंद केल्यावरती रडून उपयोग नाही. कोण ऐकणार आहे बाहेर तुमचा आवाज. हा काय असेल. छे छे छे. अशी माणसं असतात योगी, जिवंत समाधी घेतात बरं का. त्याचं कारण असं आहे, तो जिवंत असताना मेल्यासारखाच असतो नाही का. त्याला मर जीवा असं कबीराने म्हटलेलं आहे, जिवंत असून मेल्यासारखा. किंवा तुकाराम महाराज म्हणले आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम. मी 16 शब्द लग्नाचा सोहळा वगैरे म्हणतात, त्यांनी मृत्यूचा सोहळा पाहिला. काय विलक्षण आहे बुवा. आणि परमार्थाचं हे ध्येय आहे, आपण ध्यानात ठेवा. जिवंतपणे आपण मेलेलं पाहायचं, आपल्या मीला मारून पाहायचं. आणि गुरुची कृपा असेल, खरी खरी कृपा ती आहे, तुम्हाला ते मारून टाकतात एक प्रकारे. हो, म्हणजे तुमचा अहंकार नाहीसा करता, तुम्ही असून नसल्यासारखे. मी नाहीच, तो आहे बरं. म्हणजे इथे नाही तर सत्पुरुषाचं ज्ञानेश्वर महाराजांचं मी सांगितलं तर महाराजांचं सांगतो बरं का. महाराजांचं आईवरती फार प्रेम होतं. आईचं महाराजांच्यावर अतिशय प्रेम. तेव्हा एकदा सहज बसले असताना महाराज तुझ्या मांडीवर निसतो म्हणाले. मग म्हातारीच्या मांडीवर निसले म्हणजे आडवे झाले. तर आईला म्हणाले तुला विचारू काय. म्हणजे मी मेलो तर तू काय करशील. मुलगा काय आहे ते सगळं विचित्र बरं का. मुलांनी आईला प्रश्न विचारायचा म्हणजे बघा ना थोडं. तर ती काय म्हणाली, मी डोकं फोडून जीभ देईन असं ती म्हणाली बरं का. तर महाराज सांगत आणि ते काय म्हणाले, मला मरायची विद्या येत होती म्हणाले. हे बघा. हा, आणि म्हणले मी तिच्या मांडी डोळे झाकले आणि पोट फुगायला लावलं म्हणले माझं बरं का. आणि 5-10 मिनिटांनी माझी नाडी थांबली. थांबल्याबरोबर तिला वाटलं मी गार पडायला लागलोय म्हणून तिने माझं डोकं खाली ठेवलं आणि भिंतीवर डोकं आपटलं. एकदा आपटलं पुन्हा काही नाही, रडायला लागली म्हणले नुसतं बरं का. भावनेच्या भरात बोलली. मग गावात पसरलं लगेच की गणपती बुवा म्हणले. गणपती बुवा गेले गेले गेले. तर म्हणाले लोक पाहायला आले. मला वाटलं शिंचे मला जाळून टाकतील म्हणून मग मी म्हणले हात हलवायला सुरुवात केली की आणि शुद्धीवर आलं. हे की नाही, हे फार मला काय वाटतं आपल्याला सांगून ठेवतो की माणसाच्या देहाचा मृत्यू हा एक भाग आहे आणि मनाचा मृत्यू हा दुसरा एक भाग आहे.
तेव्हा मनाचा मृत्यू ज्याचा झाला म्हणजे उन्मन झाला त्याला हे साधे, त्याला देहाची पर्वाच नाही. आणि परमार्थाचं मर्म तिथे आहे. मन कसं आहे? वासनात्मक आहे. तेव्हा वासनेत माझं जिवंतपण आहे. वासना मारली की हा मेला, बरं का. आणि हे जे सगळे सत्पुरुष असतात ना, यांना मरण असं नाही, देहाचं मरण तुम्हाला आहे, कारण त्यांना वासना नाही. बघा, त्याला परवाच राहणार नाही, देह राहायला काय गेला काय. आणि सगळ्यात पूजा पाठ काय, परमार्थ काय, वासना गेली पाहिजे. त्या 3 वासना प्रधान आपल्याकडे. पहिली असेल तर काम वासना, दुसरी असेल तर पैशाची वासना, आणि तिसरी असेल तर लौकिकाची वासना. या 3ही पैकी तिसरी फार भयंकर आहे, लौकिकाची वासना फार भयंकर आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं मी आपल्याला नेहमी सांगतो ना, बृहस्पतीचे निपाडे सर्वज्ञता तरी जोडे. इंद्राचा हा गुरु बृहस्पती, काय विद्या विद्या, अशी विद्या आहे. परी वेडीवे माझी दडे महिमे भेणे. आपल्याकडे मोठेपण येईल म्हणून वेड्यासारखा वागतो. काय असेल मला सांगा. आपणही ध्यानात ठेवा, ज्याची अंगी विद्या आहे ना, कला आहे, विद्या आहे, ती असून नसल्यासारखी जाणीव होणं मोठ्या माणसाचं काम आहे. फार फार मोठ्या माणसाचं काम आहे. बरं, सत्पुरुषाजवळ हे असतं बघा. सर्व ज्ञान असून सुद्धा त्या ज्ञानाचा गर्व नाही, जाणीव नाही. काय माणूस असतो असा तर सहवास होणं, पाहायला मिळणं भाग्याची गोष्ट आहे. काय सांगू तुम्हाला, की ज्याला सगळं असून सुद्धा मी म्हणजे काय आहे असं वाटतं. बरं, सत्पुरुषासारखाच असतो, ते शंकाच नाही. म्हणून वेडीवे माझी दडे महिमे भेणे. दुसरा मी एक दृष्टांत सांगितला ना, हे झालं प्रत्यक्ष कसं असतं हे. पण तुम्ही आम्ही लौकिकाला भ्यावं कसं ते त्यांचा दृष्टांत सांगतो. मला की तो सांगत सुद्धा नाही पुष्कळ वेळेला, कारण आपण काय आहोत. एक म्हणाले पारधी आहे, पारधी, त्यांनी जाळं लावलेलं आहे आणि एक हरिणी सापडली त्यामध्ये, त्या जाळ्यामध्ये. ती हरिणी गाभण आहे. हरिणी किणी अत्यंत चंचल नजरेची भीती असते तिला, बरं का. आम्ही ते हेबळीला पाहिलं. समजा तुम्ही गवत त्याच्या पुढे केलं, त्या हरिणी पुढे असं असं पाहते, जरा असं केलं की मागे सर भीती फार. तर ही हरिणी जाळ्यात सापडली, गाभण आहे, म्हणजे किती नाजूक अवस्था आहे. तेवढ्यात तो पारधी येतोय. त्याला पाहिल्यावर जसं त्या हरिणीला भय वाटेल तसं मान येत असताना अर्जुना ज्याला भीती वाटते ना तो ज्ञानी पुरुष. आणि तुम्ही आम्ही पाहतो ना, अर्ज करतो, मला पदवी द्या, मला मान द्या, मला काय अलीकडच्या पदव्या पूर्वीच्या रावसाहेब, राव बहादूर, आणखी दिवाणा बहादूर असे म्हणजे अलीकडे आणखी काय नाही का, पद्मश्री पद्मभूषण काय असतं बघा. हा परमार्थ कसा आहे थोडं लक्षात ठेवा. तेव्हा सांगण्याचा हेतू काय, वासना गेली पाहिजे, निदान क्षीण तरी झाली पाहिजे. हो नाही का. प्रत्येक वेळेला किती भोग भोगायचे, किती पैसा मिळवायचा नाही का. काय सांगावं तुम्हाला. भटजीव आपण म्हणायचे पैसा हा निदान म्हणले लहान मुलाच्या विष्ठेसारखा पाहावा. अरे बापरे काय असेल ब या माणसाचं नाही. आणि महाराजांचं एक सांगणं असं, पैशाचा गुण असा आहे म्हणाले, असला तरी बातो नसला तरी बातो. कसं सांगायचे. एक माणूस होता, त्यांनी कोणाला तरी पैसे दिले होते, ते पैसे आले नाहीत म्हणून म्हणले त्याची आठवण करून नेला. दुसरा मनुष्य होता, त्याला कर्ज झालं होतं, त्याने कोणाचे उसने घेतले होते, ते देता आले नाहीत म्हणून मेला. तरला कोण म्हणले यातला, पैशाचा धर्म सांगत. आणि सध्याचा काळ तो पैसा पैसा म्हणजे फार भयंकर आहे रे बाबा नाही का. काय माणसं पैशा करता काय करतात. आपण हे गुंडा बिंडांचं ऐकतो ना वर्तमानपत्रात, नाही आली म्हणायचं नाही, बँकेची संबंध येतो, ते गुंडाची म्हणजे सुधारलेली आवृत्ती आहे असं वाटायला लागतं बघा. काय पैसा पैसा, त्याकरता मनुष्याने काय करावं, याला काही मर्यादा आहे ना. हा प्रपंचाला पैसा जरूरच आहे, अरे पण त्याकरता काय करायचं नाही का. तुम्ही पेपर मिळाला दिवाळी ते आमकं बोनस, मला माझं डोकं हे करतील ते असं नाही, हे पैसे द्या ते पैसे, अरे किती द्या. पैशाची जीवनात किंमत किती आहे. आपला विषय परमार्थाचा आहे, भगवंताचं प्रेम पाहिजे असेल तर पैशाला असं शिवलं पाहिजे.
बरं का. म्हणजे नाईलाज म्हणून असं पाहिजे. आणि तुम्हाला हे सांगून ठेवतो, सत्पुरुषाचं एक लक्षण पैशाबद्दल प्रामाणिक अनास्था. प्रामाणिक अनास्था. आलं काय गेलं काय, बरं असं पाहिजे. आपलं कसं आहे, पेन्शन व्यवस्थित असतो, मग आपलं आलं गेल्याच्या हे नाही खरं. आज मला आहे उद्या नाही आहे, नसून सुद्धा आजची जी आनंदाची अवस्था तीच उद्या आहे, हे त्यामध्ये आहे. आला आला गेला गेला. आणि यांचा सिद्धांत असा आहे वेदांताचा की पैसा हा प्रारब्धाचा गुण आहे. तो यायचा म्हणजे यायचाच, जायचा म्हणजे जायचाच. तो सुख देत नाही, दुःखही देत नाही, तो जडच आहे. आपली वृत्ती कशी आहे त्यावर आहे. तुकाराम महाराजांचा एक अभंग फारच छान आहे, अन्न धन मान हे तो प्रारब्ध अधीन. तुम्हाला मान किती. अलीकडे एक लफड आहे बघा, आमच्या म्हणण्याचं अप्रिसिएशन नाही हो. बरं काय अप्रिसिएशन. हा अरे तुझं प्रारब्धाचा योग नाही, तू कशाला. म्हणजे त्याच्या स्मरणामध्ये पाठी टाकावी असेल तर होईल, नाही तर नाही होणार. मोठे मोठे लोकांचे अप्रिसिएशन नसतं, ते पायासारखे असतात, दिसतच नाही, पण त्याच्यावर इमारत असते. तसं आपलं आहे. बरं आपल्यासारखे प्रामाणिक काम करणारे थोडे का असतात. नाही अप्रिसिएशन तर नाही. 2-3 सुना असल्याना ती मधली आहे ती फार तिचं अप्रिसिएशन आहे, म्हणजे आमचं काहीच नाही म्हणाले. अरे सूनपणात काही कमी आहे का, माझं म्हणणं असं आहे. ही माझी सून नाही, त्याच्यात मायनस आहे थोडस, असं का म्हणते सासू. नाही नाही अप्रिशिएशन. बरं अप्रिशिएशन करणार कोण आहे तुम्ही पहा, असं नाही का. त्यात सुद्धा महत्वाचं असतं की नाही. तुम्ही समजा आपल्या गमतीने म्हणतो बरं का, अलीकडे काय आहे गायनाच्या बाबतीमध्ये त्या मैफली रंगल्या, अमकं झालं तमकं झालं. किती वर्ष शिकताय. 3 वर्ष झाली म्हणाले. मैफल रंगवते बुवा, काय त्या बाईचं किंवा पुरुषाचं ज्ञान असेल गायनाचं, काय कठीण आहे सांगणं बरं का. तेव्हा अप्रिसिएशन इतकं स्वस्त होणं हे सुद्धा बरोबर आहे का मला सांगा. तसं तुमचं आमचं अप्रिसिएशन आधी नाही झालं तर बर करणार कोण आहे. समजा तुम्ही चोरी केली आणि एक म्हणा वा काय हुशारी आहे बा तुमची, बरं वाटेल तुम्हाला. नाही वाटणार. म्हणजे अप्रिसिएशन कोण करतो याच्यावर थोडं अवलंबून आहे ना, नाही का. हेही उदाहरणच आहे. पण माणसाचा मान आणि ते पैशाचं प्रेम इतकं विलक्षण आहे काय बोलायची सोय नाही. बरं हे सगळं. आता तिसरी गोष्ट सांगतो आपल्याला मृत्यूबद्दलची. मृत्यूबद्दलच असं आहे, समजा मी आपल्याला फार सोपं करून सांगतोय. हे फिलॉसॉफी ऑफ डेथ हा विषय यातला ते 3-4 लेक्चर्स द्यावी लागली बघा. समजा मृत्यू थांबला जगातला, काय अवस्था होईल. अरे या मुंबईमध्ये बाहेरचे लोक येतात, त्यांना आवरत नाही तुम्ही, तर काय अवस्था झाली आहे. अशी अवस्था जर झाली आहे तर या जगामध्ये मृत्यू संपला गेला, काय अवस्था होईल. खरं विचार करा. नाही कालच्या का परवाच्या पेपरमध्ये एक कोणीतरी मनुष्य आहे, बाई आहे, तिचं काय 129 वर्ष का काहीतरी झाली म्हणून तिला तिचे फोटो आलेत महाराष्ट्राच्या शनिवारच्या अंकामध्ये आहे, कालच्या अंकामध्ये बरं का. ते एक ग्रस्त साधू मला भेटायला, ते 165 वर्षाचे आहेत म्हणाले. ते शाटंबरी बुवा 165. ते म्हणले हे गदर म्हणजे 57-6 आहे ना, आम्ही पाहिलंय म्हणाले, माझ्या वडिलांचा शस्त्राचा कारखाना होता वगैरे वगैरे सांगत होते. असं जर व्हायला लागलं तर काय होईल विचार करा आपण. अरे अनवस्था येईल जगामध्ये, असं काय करता तुम्ही, नाही का. तेव्हा मृत्यू जो येतो तो जीवनाला आवश्यक आहे हे समजलं पाहिजे. हे व्यावहारिक अंग झालं बरं का. पण आपला काही तो हेतू नाही. आता प्रश्न पुढे असा आहे, आपल्याला काय पाहिजे. मृत्यूचं भय नाहीसं व्हायला पाहिजे. बरं म्हणजे जसं एखाद्या आगगाडीमध्ये आपण बसलेलो आहोत आणि शिट्टी झाली की तुम्ही टाटा म्हणून म्हणता आणि तो आनंदाने जातो गाडीमध्ये, तसं जाताना शेक हँड करून गेलं पाहिजे. आम्ही चाललो. बरं उदाहरण सांगतो आपल्याला. नामदार गोखले होते ना, आता त्याने काय झालं असेल, हार्ट अटॅकच आलेला असावा. तेव्हा त्यांच्या जवळ 2 जण होते ते आजारी असताना शेवटच्या आजारात. एक गोविंदराव विजापूरकर म्हणून, ते समर्थ विद्यालयानं तळेगावचं काढलेले ते मोठे देशभक्त होते ते, आणि दुसरे
हरिनारायण आपटे कादंबरीकार, हे दोघं जण त्यांच्या बरोबर होते. मी शेजारी, आंदोलना शेजारी. त्यांची बायको आधीच वारलेली होती. तेव्हा गोखले काय म्हणाले विजापूरकरांना की गोविंदराव तुम्हाला सहन व्हायचं नाही, तुम्ही बाहेर जा बरं, हे सांगितलं त्यांना. आणि 5 मिनिटांनी हरिनारायण आपट्यांना म्हणाले हरिभाऊ येतो आता, म्हणून नमस्कार करून प्राण सोडला. बरं का. बघा मला आठवण कशावरून झाली, समर्थांची अशीच अवस्था. तर गोखले साधू तरी नव्हते, राजकारणी थोर पुरुष होते यात शंका नाही. जेव्हा समर्थाने सांगितलं की आता आली वेळ म्हणाली आमची, रामनवमीच्या दिवशी नाही दासनवमीच्या दिवशी आमची वेळ आली म्हणाले, तेव्हा आमच्याच नावचे एक केशवबुवा गोसावी म्हणून होते, ते असेच असणार आमच्यासारखे. तेव्हा ते आणि उद्धव गोसावी आणि त्यांच्या मागे 32 वर्ष संस्थान चालवणारी अक्का नावाची बाई होती, विधवाबाई, वेणाबाई आणि अक्का. त्या फार जबरदस्त बायका बरं. तेव्हा त्या लागल्या रडायला. तेव्हा समर्थ काय म्हणाले, अरे माझ्या जवळ इतके दिवस राहून तुम्ही हेच का शिकलात. त्यावेळेचे त्यांचे शब्द आहेत बरं का. माझी काया गेली खरे, परी मी आहे जगदाकारे, मी संबंध विश्व व्यापून आहे, आत्मा राम दास बोध, माझे स्वरूप स्वतः सिद्ध. तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल तर तुम्ही हे वाचा बरं, तुम्ही हे करू नका, दुःख करू नका. आणि त्यांनी देह ठेवला. बघा असा मृत्यू आला पाहिजे, आम्ही जाणार. त्या लोकांना माहितीच असतं ते, त्यांना मृत्यू म्हणजे खेळ हो बरं का. ही सगळी प्रस्तावना कशा करता, आध्यात्मिक माणसाचा मृत्यू कसा यावा. तर जसं एखाद्याकडे तुम्ही गेलात आणि काम झालं बुवा, चला आता, असं जसं आनंदाने तुम्ही निघता, तसं या जीवनामध्ये आपण झालं आपलं काम, अशा शांतपणाने जाणं याचं नाव आध्यात्मिक मृत्यू आहे बरं. समाधान पाहिजे माणसाला जाताना. याला काय करायला पाहिजे ते भगवंतांनी सांगितले, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कैवल. तर मागच्या रविवारी मी मुद्दाम सांगितलं नाही, जास्त विषय तो आज आता सांगतो. त्यांनी काय म्हटलंय, अंतकाली भगवंताचं नाव यावं, होय ना. याला की नाही एक महाराजांनी फार गंमत केली बघा. एक डॉक्टर पाथरकर म्हणून MS MD आणि फार हुशार मनुष्य, मेडिसिन पेक्षा त्यांचा हात म्हणजे काय विचारू नका. बाळणपणाच्या बाबतीमध्ये गायनिक होते, वाडी हॉस्पिटलचे RM होते. तेव्हा त्यांना विचारलं, डॉक्टर भगवंतानी असं सांगितलंय की अंतकाळी माझं स्मरण करील तो तरतो. तर म्हणाले तुमचं मत काय आहे, अंतकाळी शुद्ध राहते का. डॉक्टर शहाणे, हे शास्त्र आम्हाला माहिती नाही म्हणाले, तो शुद्धीवर असतो का नाही. तर महाराज म्हणाले तो शुद्धीवर आलाच पाहिजे, तरच म्हणाले भगवंताचं म्हणणं खरं होईल. बेशुद्धीच असला तर नाम कसं येईल म्हणाले. अरे बापरे बरं का. तेव्हा काय म्हणाले की तिथे 2 गोष्टी आहेत. एक, याने जन्मभर स्मरण केलं असेल तरच अंतकाळी आठवेल एक, आणि ते जर झालं नाही तर त्याचा गुरु जो आहे तो त्या काळी हजर येईल. हजर म्हणजे सत्तारूपानं, आणि त्याच्या मनामध्ये ते नाम पेरून त्याला नेईल म्हणाले. गुरुची तारीफ ही आहे बरं. खरा गुरु आहे त्याला ती जाणीव येईल आणि तो बरोबर करेल बरं का. काय होईल आता ते सांगतो आपल्याला, की समजा तो नामात गेला तर काय होईल, देह सुटणार. हा देह सुटणार. या देहामध्ये जो देह आहे सूक्ष्म देह, त्याच्यामध्ये वासना भरलेली आहे, त्याला वासनात्मकच देह म्हणतात बरं का. सूक्ष्म देह त्याला लिंग देह असं म्हणतात. लिंग देहाचा अर्थ असा आहे, संस्कृत लॉजिक मध्ये तर्कशास्त्रामध्ये मिडल टर्म म्हणून जे असते त्याला लिंग म्हणतात, म्हणजे खूण. त्या वस्तूची जी खूण आहे त्याला लिंग असं म्हणतात बरं का. आता आपल्याकडे ते शंकराचे लिंग आहे म्हणतात ना, त्याला काहीतरी अर्थ येतात, त्याचा अर्थ ती ईश्वराचा संकेत आहे, प्रतीक आहे, लिंग आहे ते असो. तेव्हा सांगण्याचा हेतू काय आपल्याला, तर हा जो सूक्ष्म देह आहे हा माणसाच्या भोवती असा अंडाकृती आहे. सामान्य माणसाच्या भोवती अंडाकृती ओव्हल असा आहे बरं का प्रत्येकाचा. सत्पुरुषाला तो बरोबर दिसतो. इतकंच नव्हे तर तो देह हा इथे बसून तो तिकडे काय करतोय पाहिजे.
म्हणजे हा देह या देहातून बाजूला सरू शकतो. तुमचा आमचा तो देह झोपेमध्ये बाजूला सर. या देहाचा विसर पडणं म्हणजे तो बाहेर निघणं आहे. आणि तुम्हाला माहिती असेल, मनुष्य, आपल्याकडे कल्पना आहे, जो मनुष्य निजलेला आहे ना गाढ झोपेत, त्याला एकदम जागा करू नये आणि तो निजला असेल त्याला ओलांडू नये. या कल्पना कशावर आधारलेल्या आहेत? झोप लागली, गाढ झोप लागली म्हणजे तो सूक्ष्म देह बाहेर येतो. बाहेर आल्यानंतर त्याला एक जोडणारी दोरी असते, कनेक्टिंग कॉर्ड. आता दोरी म्हणायची, अहो नाही तर बाहेर तो बाहेर, सकाळी उठला तर मेला असतो, मग असं काय करता नाही का? तर जागा झाला की तो पुन्हा आत येतो. बरं, गाढ झोपेमध्ये. आणि गाढ झोप लागली म्हणजे जी शांती येते, ती शांती येण्याचं कारण तो वासना काही काळ तरी या देहातून बाहेर पडते. जागेपणी जो वासना मेली तर ते सुख जागेपणी भोगेल. म्हणून तुकाराम म्हणाले, मेले तरी जीत असो. अरे वा, मेले तरी आम्ही जिवंत, निजोनिया जागे, जो जो जे जे मागे ते ते देऊ. ते पुढचं तुम्हाला माहिती आहे, भले तरी देऊ गांडीची लंगोटी, नाठाळाचे माथा काठी हाणू, हे ते सगळे जाऊ रे त्यांचं काम. बर, पण निजोनिया जागे, अरे म्हणजे काय? अरे तो देह जरी हा झाला तरी जागा आहे ना. आणि पुन्हा दुसऱ्या भाषेत सांगतो, सगळा परमार्थ असेल तर देहाला बाहेर काढणं आहे. याचा एक अभ्यास सांगून ठेवतो मी, करून सांगतोय बरं का आपल्याला, हे थापा देत नाही उभे. काय आहे, रात्री आपण अंतरावर पडलो ना, उतरणं शवासन करावं. शवासन म्हणजे प्रेत, आपण प्रेत झालो तर कसे होऊ तसं करावं. अहो मेल्यानंतर पायाला दोरी बांधतात, कारण पाय अशीच होतात म्हणून, म्हणजे अशी अवस्था आहे. तर शवासन करावं. शवासन करून काय भावना करावी बरं का, की माझा प्राण पायातून वर येतोय, हातातून खाली येतोय, हृदयात कोंडल्यासारखा करावा बरं का. भावना करायची की मी आता वर जातोय, वर जातोय. हे साधेल बरं का, मोठे चमत्कार नाही यात काही. म्हणजे काय व्हायला, त्याची खूण काय आहे शवासनाची ती सांगून ठेवतो आपल्याला. आपलं शवासन जमलं तर पाय उचलायला गेला तर एकदम उचलता येणार नाही, त्याचा प्राण खेचून घेतलेला. तसा हात उचलायचे म्हणलं तर उचलता येणार नाही, म्हणजे एक क्षणभर थांबावं लागेल. पुन्हा तो प्राण गेला म्हणजे व्हायटॅलिटी, म्हणजे ते वर यायला बरं का. तर शवासन घालावं आणि अशी भावना करावी की मी देहातून बाहेर येतोय, देहातून बाहेर येतोय. मला 1-2 महिने लागले बघा, परंतु अशी भावना करावी. त्या माणसाला गोळी खायची काय जरूर आहे हो, हेच गोळीची. डॉक्टरला गोळ्या खा म्हणेल तुला का, मी कशाला खाऊ. हो अरे तो पडला की. आणि तुम्हाला हेही सांगून ठेवतो, बायकां पुरुष याच्यात भेद नाही. तुम्हाला केव्हाही थकवा आला ना, 5 मिनिटं आडवं पडावं आणि शांत शवासनावर राहावं, जप करावा, म्हणजे एकदम पुन्हा संबंध एनर्जी रिवाईव्ह पुन्हा येईल बघा तुम्हाला. सगळे सांगायचे हेतू काय, तर हा सूक्ष्म देह जो आहे ना, याच्यावरती खरं मृत्यूचा अंमल आहे. आपल्या वासना तृप्त झाल्या तरी काही शिल्लक राहतात, त्या मृत्यूच्या वेळेला पुढे येतात. किंबहुना दृश्याच्या वासना इतक्या भरलेल्या असतात, त्या सारख्या पुढे येतात. उदाहरण घ्या, काय घेण्यासारखं आहे बघा. एक चांगले साधक होते, चांगले साधक होते, आणि त्यांचा एक मुलगा वेडा होता. 2 मुलं चांगली. हे मोगल्यातले आमचे उदाहरण सांगतोय. तेव्हा तिथल्याच एक उस्मानिया हॉस्पिटल म्हणून, तुम्हाला माहितीच आहे, मोठं हॉस्पिटल आहे, त्याच्यामध्ये होते. त्यांना की नाही काय झालं, त्यांचं लिव्हर बिघडलं, काविळीने सुरुवात झाली आणि पुढे ते लिव्हर अर्ध कापलं बघा त्याने बरं का. म्हणजे काहीतरी सडलं म्हणा, काय झालं म्हणा ठोक. मग त्यांना घरी आणलं आणि ते ओळखलंच त्याने, म्हणजे आपण जे शिष्य होते ओळखलंच की आता काय फार नाही म्हणून. तेव्हा सारखे बरं का काय म्हणायचे, गुरु राजा गुरु राजा, आणि जय जय रामकृष्ण हरी मंत्र होता ते घ्यायचे, जप करायचे, शांत असायचे. तेव्हा मी त्यांना भेटलो असताना म्हटलं, बुवा शांत आहे ना सगळं? अगदी शांत आहे म्हणले. काय आहे, मोठा मुलगा होता, तो त्या वेड्या मुलाचं पाहिल म्हणले, त्याच्याकरता थोडे पैसे, त्याकडे 2000 रुपये त्याने पोस्टात ठेवले होते, ते सगळं झालं बरं का. त्यांची बायको सांगत असे, बरं
की म्हणाले अंतकाळ आल्यावर घर घर लागली. एक दिवस प्राण जाईना, एक दिवस घर घर यायची, मध्ये डोळ्याला पाणी यायचं, घर घर लागली, मध्ये डोळ्याला पाणी यायचं. बरं का?